मित्रांनो नमस्कार. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णीनं आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपल्याशी संवाद करण्याची संधी या महाविद्यालयाचे संस्थापक, आमचे विधानमंडळातील मित्र, आदरणीय आमदार बबनरावजी शिंदे साहेब, तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र महेंद्रजी कदम साहेब यांनी ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रारंभीच मी त्यांचे आभार मानतो. हा संवाद करत असताना तो विषय आपण निवडलेला आहे तो प्रशासकीय साक्षरता, असं काहीसं आगळं वेगळं नाव असलेला हा विषय आहे. प्रशासन हे वास्तविक या देशातील जनतेच्या कल्याणासाठी निर्माण केलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं दुसरं नाव आहे. दुर्दैवाने या देशातील बहुसंख्य माणसांना ही जी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे तिच्याबद्दलचं सम्यक असं ज्ञान नसल्यामुळे हे प्रशासन लोकहितासाठी आहे, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आहे असं वाटण्याऐवजी सरकारी कार्यालयात जाणे हे भीतीदायक आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात संकट वाटावं अशी परिस्थिती आहे. यामुळे हा विषय थोडासा समजून घेण्यासाठी मी मुद्दाम या संदर्भातलं काम काही वर्षापूर्वी सुरू केलं. मी त्या अनुरोधानं काही लिहिण्याचाही प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या विषयावर मी बोललो आणि आज पुन्हा एकदा याच विषयावर आपल्याशी संवाद करताना मला मूलतः आनंद होतो आहे. मित्रांनो, प्रशासकीय साक्षरता समजून घेणं म्हणजे एका अर्थानं, खऱ्या अर्थाने या देशाचं संविधान समजून घेणं आहे. कारण ही सर्व व्यवस्था आपल्याला भारतीय संविधानानं निर्माण करून दिलेली आहे. आपण एवढे दुर्दैवी आहोत ज्या संविधानानं आपल्याला लोकशाही दिली, जगण्यासाठीचे मूलभूत अधिकार दिले आणि यापूर्वी या खंडप्राय देशामध्ये कधीही नसलेल्या व्यक्ती विकासाच्या सर्व संधी उपलब्ध करून दिल्या. ते संविधान आजही या देशातील 1% जनतेने सुद्धा वाचलेलं नाही. समजून घेणे ही दूरची गोष्ट, किंबहुना संविधानाचं पुस्तक देखील 1-2% पेक्षा अधिक लोकांना बघायला मिळालेलं नाही. ही शोकांतिका आहे. हे असं का व्हावं हा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. परंतु एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे का या खंडप्राय देशामध्ये अनेक वर्षापासून राजेशाही होती.
त्या राजेशाहीने निर्माण केलेली एक व्यवस्था होती आणि ती मुख्यतः लोकांच्या कल्याणाऐवजी राज्य चालवण्यासाठी आवश्यक असणारा महसूल गोळा करणारी अशा स्वरूपाची अधिक होती. त्या राजेशाहीला धर्माचं अधिष्ठान असायचं आणि त्या सर्व व्यवस्थेमध्ये राजनिष्ठा, त्या राजाच्या संदर्भात जनतेनं कोणताही प्रश्न न विचारता निमूटपणे आपला आदर आणि निष्ठा व्यक्त करायची, अशा स्वरूपाचं राजेशाही स्वरूप या संपूर्ण व्यवस्थेचं होतं. याचा परिणाम असा झाला की अनेक जनतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजांच्या विरोधात इथे प्रत्येक युगामध्ये बंड जन्माला आली. येथील जनता ह्या राजांच्या विरोधात इतरांच्या बाजूने लढली आणि बघता बघता या देशामध्ये अनेक परकीय लोकांनी येऊन राज्य केलं. इथे मोगल आले, इथे इतर अनेक जण आले आणि सर्वात महत्वाचं इंग्रज आले आणि त्याने देखील 150 वर्ष या देशावर राज्य केलं. हे असं का घडलं? कारण या व्यवस्थेमध्ये लोकांना कोणत्याही प्रकारचा हक्क नव्हता, लोकांचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता आणि लोकांचं स्थान केवळ एक प्रजा एवढं दुय्यम स्वरूपाचं होतं. त्यांच्या हिताकडे, त्यांच्या गरजांकडे या राजेशाहीमध्ये जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं ते कधीच दिलं गेलं नाही. त्यामुळे कोण राजा आला आणि कोण गेला याबद्दलही लोकांना फारशी माहिती नसायची. महाराष्ट्राच्या संदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगेन की अशा ह्या अनेक राजांच्या विरुद्ध स्थानिकांनी बंड केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते आहेत का ज्यांनी या जुलूमशाही विरुद्ध येथील शेतकऱ्यांना एकत्र करून, येथील कास्तकऱ्यांना एकत्र करून, येथील मावळ्यांना एकत्र करून बंड केलं आणि ज्यांना स्वतःचं राज्य नव्हतं त्या लोकांना स्वराज्य दिलं. ते एकमेव राजे आहे का त्यांनी जनतेच्या हिताचे म्हणून काही निर्णय घेतले. ज्या शेतकऱ्याकडून अत्यंत जुलमी पद्धतीने महसूल गोळा करायला जायचा तो तसा सरसगट न करता त्यांची स्थिती मोजली पाहिजे. ते किती क्षेत्र धारण करतात, त्या शेतीचा कस कोणत्या प्रकारचा आहे, त्यातून त्यांना किती उत्पन्न मिळत असेल त्या प्रमाणात त्यांच्याकडून महसूल घेतला पाहिजे असा दंडक महाराजांनी इथे घातला. केवळ एवढंच नव्हे तर राजांचं सैन्य असेल, त्यांचे कारभारी असतील, यांनी कोणीही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. येथील रयतेचं हित सर्व कारभारी मंडळींनी आणि सैनिक अधिकाऱ्यांनी जपलं पाहिजे अशा स्वरूपाचे नियम साहेब महाराजांनी केले. आणि म्हणून अनेक चक्रवर्तींना विस्मृतीच्या अरण्यामध्ये सोडून दिलेल्या येथील सामान्य जनतेनं शिवराय छत्रपतींना आजही आपल्या हृदयस्थानी ठेवलेलं आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, या देशाचा इतिहास दुर्दैवाने केवळ राजे आणि राण्या यांच्या पुरता मर्यादित राहिला. त्या काळातील सामान्य जनता कसं जगत होती,
त्यांचे हर्ष आणि उल्हास, त्यांच्या दुःख आणि वेदना कोणत्या प्रकारच्या होत्या याबद्दल कोणीही लिहिलं नाही. आपल्याला ह्या सर्व गोष्टी आजही लोककथांच्या मधून, लोकगीतांच्या मधून, लोकव्यवहारांच्या मधून अभ्यास म्हणून समजून घ्यावे लागतात. हे सर्व होत असताना या देशामध्ये ब्रिटिश आले, इंग्रज राज्य करते, इथे व्यापार करण्याच्या उद्देशाने आले आणि बघता बघता ते या संपूर्ण देशाचे राज्यकर्ते झाले. त्यांनी त्यांच्या मुठभर लोकांना या खंडप्राय देशातील जनतेवर राज्य करता यावं म्हणून त्यांच्या गरजेतून खरं तर काही गोष्टी इथे सुरू केल्या. त्यामध्ये त्यांना हवे असणारे कारकून मिळावेत, अधिकारी मिळावेत, यासाठी त्यांनी इंग्रजी शिक्षण इथे आणलं. इथली दळणवळणाची साधनं सुव्यवस्थित होऊन या देशातील कच्चा माल इंग्लंडमध्ये कारखान्यासाठी नेता यावा, त्यासाठी त्यांनी इथे रेल्वे आणली. परंतु काही का असेना वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणांचा प्रारंभ इंग्रजी राजवटीमध्ये इथे झाला. दुसरा एक परिणाम झाला, या देशातील माणसं विलायतेत जाऊ लागली. या निमित्ताने युरोपभर असलेलं जे आधुनिक ज्ञान होतं त्याच्याशी या देशातील विद्वान लोकांचा परिचय होऊ लागला. ज्ञानाच्या आदान प्रदानातून मानवी जगण्यासाठी आवश्यक असणारी जी उच्चतम मूल्य आहे ती मूल्य आपल्या सर्व माणसांच्या मध्ये आपण पेरली पाहिजे. मूलभूत स्वरूपाच्या ज्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या आपल्या माणसापर्यंत मिळाल्या पाहिजेत. या भावनेने या माणसांनी स्वातंत्र्याचा उच्चार केला आणि दीर्घकाळ चाललेल्या या स्वातंत्र्याच्या संग्रामानं या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मित्रांनो, आज मागे वळून पाहताना जवळजवळ 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली आहेत. हा देश यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. मला वाटतं आपल्यासाठी यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट कोणती असेल. परंतु माझ्यासारख्या सामाजिक चळवळीमध्ये काम केलेल्या कार्यकर्त्याला एक मोठं दुःख आहे की हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाच्या सर्व कारभाऱ्यांनी एकत्र येऊन या देशातील सर्व जनतेला जी समानता दिली, जे स्वातंत्र्य दिलं, जे मूलभूत हक्क दिले आणि त्या हक्काच्या संवर्धनासाठी म्हणून जी एक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठीच्या राज्यांना डायरेक्टिव्ह दिल्या त्याच्या विपरीत हा देश पुन्हा एकदा मध्ययुगीन कालखंडाकडे लोटण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू झाल्याचं आपण बघतो. मी त्याच्या तपशिलामध्ये जाणार नाही, परंतु त्या अतिशय भीतीदायक कालखंडामध्ये जेव्हा आपण संविधानाबद्दल बोलतो त्या पाठीमागची एक तीव्र भावना आहे, हे संविधान टिकेल का? ज्या संविधानानं या देशातील कोट्यावधी जनतेला मूलभूत हक्क दिले. कशाचे हक्क दिले? आपण बघितलं मित्रांनो, ब्रिटिशांनी जेव्हा हा देश सोडून
जाण्याची तयारी सुरू केली, त्यावेळेस येथील कारभाऱ्यांना विचारलं होतं की हा देश तुम्ही कसा चालवणार, या देशासाठी म्हणून एक व्यवस्था असावी याचे प्रयत्न खरे गोलमेज परिषदेच्या निमित्तानं झालेले होते. ज्या 3 गोलमेज परिषदा 1929-30 दरम्यान झाल्या, त्याच्या मंथनातून पहिला वहिला या देशासाठी बऱ्यापैकी सर्वंकष असणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. त्या गोलमेज परिषदांच्या मध्ये काय घडलं, काय संघर्ष झाले, याबद्दल मी विस्ताराने बोलणार नाही. परंतु देश चालवायचा असेल आणि सर्वांना न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी एक व्यवस्था लागते, कायद्याचं राज्य लागतं, हे आपल्याला ब्रिटिशांनी सांगितलं. आणि जेव्हा येथील कारभाऱ्यांनी ब्रिटिशांना उत्तर दिलं की जिथे आता तुम्हीच आम्हाला नको आहात, तुमचं इथे राहणं, तुमचं अस्तित्वच आम्हाला नकोसं झालेलं आहे, तेव्हा तुम्ही आणि तुमच्या पार्लमेंटने निर्माण केलेला कायदा तो तरी आमच्या जनतेला कसा बरं योग्य वाटेल. म्हणून हा देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही आमचं स्वतःचं संविधान करू, आम्ही आमचा स्वतःचा कायदा करू आणि त्या कायद्याप्रमाणे आम्ही आमची वाटचाल सुरू करूयात. याची पूर्व तयारी म्हणून 1946 साली संविधान सभेची स्थापना झाली. संविधान सभा आणि संविधान तयार होईपर्यंत म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 पर्यंत ज्या संविधान सभामध्ये त्या ऑगस्ट हाऊस मध्ये चर्चा झाल्या, मुळात त्या चर्चा म्हणजे या देशातील इतिहासाची सुवर्ण पानं आहेत. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्सचे सर्व खंड आज आपल्याला उपलब्ध आहेत. दुर्दैवाने जिथे संविधानच कुणी बघितलेलं नाही, वाचलेलं नाही, तिथे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे खंड किती मित्रांनी वाचले असतील याबद्दल मला शंका आहे. परंतु मित्रांनो, संविधान सभेमध्ये 1946 रोजी पहिल्याच बैठकीत त्या ऑगस्ट हाऊस मध्ये पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टाचा ठराव मांडला त्यावर संविधान मध्ये मोठ्या संख्येने विरोधक म्हणून असणाऱ्या मुस्लिम लीगने त्यावर बहिष्कार घातला. त्यावरून खडाजंगी झाली. पुण्याचे विद्वान आणि काँग्रेसचे सदस्य असणाऱ्या भांडरकरांनी विरोधकांचा जो बहिष्कार आहे त्याऐवजी त्यांच्याशी संवाद करून त्यांना येऊ द्यावं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संविधानाचं कामकाज करण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी केली. त्यांची खरं तर खूप मोठी निर्भत्सना नेहरू प्रेमी सदस्यांनी केली, परंतु ते येणार नव्हते. त्या ठरावावर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केले तो मुळात चिंतनशीलतेचा आणि या देशावरील प्रेमाचा उत्कृष्ट नमुना असणार. या देशावर बाबासाहेबांचं केवढं ओतप्रोत प्रेम होतं, त्या प्रेमाने भिजलेले असे ते शब्द आहेत. त्या उद्दिष्टाच्या ठरावावर बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की नेहरूंची जगभर
एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा समाजवादी म्हणून ओळखत आहे. आणि त्यामुळं त्यांनी मांडलेला उद्दिष्टाचा ठराव अधिक अधिक उदारपणे आणि मोठ्या प्रमाणावर उद्दिष्टे सांगणारा असण्याची शक्यता होती. पण असो, जे आहे त्याला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, 47 ला स्वातंत्र्य मिळालं आणि या देशाचं विभाजन झालं. मुस्लिम लीगचे बहुसंख्य सदस्य पाकिस्तानमध्ये गेले. भारत पाक फाळणीनं संपूर्ण चित्रच बदललं. डॉक्टर आंबेडकर पूर्व बंगालमधून निवडून आले होते. पूर्व बंगाल पाकिस्तानचा भाग बनलं आणि भारतीय संविधान सभेतील आंबेडकरांचं सदस्यत्व आपोआप संपुष्टात आलं. स्वातंत्र्यानंतरचा प्रश्न होता, आता हे संविधानाचं काम पुढे न्यायचं आहे. यासाठी कायद्याचा अभ्यास असणार आहे. किंबहुना योग्य असे तज्ञ मंडळी आपल्याला हवी आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य या देशातील दीन दलित शोषित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी करण्यासाठी, समाजाच्या तळागाळातील कष्टकरी माणसांची वेदना, त्यांची दुःख आणि त्या निवारण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्या चिंतनामध्ये घालवलेलं होतं. महात्मा गांधींनी आणि पंडित नेहरूंनी अत्यंत मनपूर्वक आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतरच्या नेहरूच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये सन्मानाने आमंत्रित केलं. आणि आपल्याला माहित आहे की काँग्रेसचे सदस्य नसतानाही, किंबहुना काँग्रेसवर सतत टीका केलेली असूनही काँग्रेसनं हा जो राष्ट्रीय दृष्टिकोन दाखवला, या देशाच्या हितासाठी म्हणून सर्वांच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याचं मान्य केलं. केवळ सहभागीच झाले नाही, तर डॉक्टर आंबेडकर देशाचे पहिले कायदा मंत्री झाले. आंबेडकरांना मुंबईमधून पुन्हा संविधान सभेवर काँग्रेसनं निवडून आणलं. बाबासाहेब या निमित्तानं राज्यघटनेची जी मसुदा समिती होती तिचे अध्यक्ष झाले आणि अहोरात्र कष्ट करून आपली सर्व विद्वत्ता, आपलं सर्व ज्ञान देशासाठी पणाला लावून मित्रांनो भारतीय राज्यघटना तयार झाली. भारतीय राज्यघटना म्हणजे भारत देशातील सर्वोच्च कायदा आहे. ज्या कायद्यानं हा देश चालतो. या संविधानानं या देशातील जनतेला पूर्वी कधीही नसलेले असे अधिकार दिले. भारतीय संविधानाच्या खंड 3 मध्ये मूलभूत अधिकार सांगितले. या संविधानानं या देशाला लोकशाही शासन व्यवस्था दिली. शेकडो वर्ष
राजेशाहीच्या सावलीमध्ये राहिलेली माणसं प्रथमतः स्वतःच शासनकर्ती झाली. मूलभूत हक्काच्या माध्यमातून भारतीय संविधानानं कलम 13 पासून ते थेट 28 पर्यंत 30 पर्यंत एक एक करत खूप सारे अधिकार दिले. त्याच्यामध्ये समानतेचा हक्क आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करण्यास मनाई करण्याची गोष्ट आहे. सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबीमध्ये सर्वांना समानता मिळेल ते सांगितलेलं आहे. या देशामध्ये जी अत्यंत क्रूर अशी अस्पृश्यता होती आर्टिकल 17 खाली ते नष्ट करण्याचं आहे. काही लोकांना जे किताब होते विद्याविषयक आणि सेवाविषयक गोष्टी सोडून राज्याने अशा स्वरूपाचे किताब राव बहादूर असतील किंवा सम्राट असतील किंवा काय असतील ते देऊ नयेत, कारण ते समतेच्या धोरणाविरुद्ध आहे. त्याचं प्राविधान आपल्या संविधानामध्ये आहे. स्वातंत्र्याचा हक्क आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, भाषणाचं स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, मुक्त संचाराचं स्वातंत्र्य, भारतात कोठेही राहण्याचं स्वातंत्र्य, स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, कोणताही उद्योग व्यवसाय पेशा हे सर्व करण्याचं स्वातंत्र्य. तुम्ही अपराधी आढळला तरी देखील लगेच तुम्हाला शिक्षा नाही करायची. अपराध सिद्ध होईपर्यंत तुम्हाला संधी दिली जाईल, त्याचं स्वातंत्र्य. मित्रांनो, या सर्व गोष्टी भारतीय संविधानानं मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करून या देशातील जनतेला दिल्या. आणि या देशातील माणसाला सर्वांना समान प्रकारचे हे हक्क देत असताना या हक्काचं संवर्धन कसं करायचं, त्याची अंमलबजावणी कशी करायची, ते प्रत्यक्ष माणसांना मिळतील यासाठी काय करायचं, यासाठीची मार्गदर्शक तत्व खंड 4 मध्ये राज्यांना घालून देण्यात आली. राज्यांना सांगण्यात आलं की अशी एक समाज व्यवस्था करा की ज्याद्वारे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायबुद्धीनं संविधानाने सांगितलेले हे माणसाचे जे अधिकार आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही व्यवस्था काम करेल. आपण जे प्रशासन म्हणतो ते प्रशासन म्हणजे संविधानानं जे आपल्याला हक्क आणि अधिकार दिले ते प्रत्यक्ष जनतेला मिळण्यासाठी जी राज्यासाठीची मार्गदर्शक तत्व सांगितली आणि त्या तत्वांच्या आधारावर जी एक व्यवस्था निर्माण करण्याचं सुतोवाच केलं, बंधनकारक केलं, ती व्यवस्था म्हणजे प्रशासन. एवढं जर आपण समजून घेतलं तर भारतीय संविधानातील सौंदर्य स्थळ आपल्या लक्षामध्ये येतात. मित्रांनो, भारतीय संविधानानं जे काही हक्क दिले, जे काही अधिकार दिले, ते इथल्या प्रत्येक व्यक्तीला दिले, प्रत्येक माणसाला दिले. आणि त्याच्यासाठी राज्यांनी व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांना कटिबद्ध केलं. त्यातही पुन्हा टकराव येऊ नये, त्यातही पुन्हा संघर्ष होऊ नये, याची व्यवस्था ही संविधानाने केली. स्वतंत्र कायदे मंडळ, स्वतंत्र कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळाची कायदे मंडळाशी असणारी जबाबदारी,
आणि या दोहोपासून निपक्षपातीपणे असणारं स्वतंत्र न्यायमंडळ ही आपल्या संविधानानं आपल्याला दिलेली थोर अशी गोष्ट आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षामध्ये येईल का हे प्रशासन जे आज प्रामुख्याने तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या नावाने ओळखलं जातं, प्रशासन म्हणजे सरकारी कार्यालय अशी जी अतिशय छोटीशी आपली समजूत आहे, त्याच्या पलीकडे जाऊ. प्रशासन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी, आपल्या कल्याणासाठी निर्माण केलेली ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये जो नेतृत्व करतो आहे, ते खासदार असतील, ते आमदार असतील, ते देखील लोकसेवक आहेत, पब्लिक सर्वंट आहेत. आणि या सरकारी कार्यालयामध्ये ज्याच्या प्रमुखत्वाखाली त्याच्या कार्यालयीन प्रमुख म्हणून जो आहे किंवा त्याला मदत करणारे जे कर्मचारी आहेत, ते देखील लोकसेवक. संविधानाने या सर्वांच्यासाठी पब्लिक सर्वंट ही भूमिका निश्चित केलेली आहे. आणि म्हणूनच ही सर्व व्यवस्था जनतेच्या, लोकांच्या, रयतेच्या साठी आहे. हे सर्व लोक लोकांचे सेवक आहेत. आपल्या प्रशासनाची मला वाटतं ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. घडलंय उलट. आमची माणसं सरकारी कार्यालयामध्ये जायलाही घाबरतात. परिणाम झाला असा की सरकारी अधिकाऱ्यांना, लोकांना आपणच मालक असल्याचा, आपणच प्रमुख असल्याचा भास व्हायला लागला. त्या पदाचा दुरुपयोग सुरू झाला आणि सर्व व्यवस्था केवळ अज्ञानापोटी एका वेगळ्या विकृत दिशेला गेली. आपल्याला त्यासाठी मग भ्रष्टाचार निर्मूलनासारख्या चळवळी करण्याची वेळ आली. माझं प्रामाणिक मत आहे, अशा चळवळींनी किती प्रमाणावर भ्रष्टाचार कमी होईल मला माहित नाही, पण मुळात भ्रष्टाचार ही आपल्या अडाणीपणाच्या वृक्षाला आलेली विषारी फळं आहेत. आपण जर मूळ ढाचा समजून घेतला आणि तो वृक्ष निकोपपणे वाढतो आहे, निकोपपणे आपल्याला सावली देतो आहे, असा जर अनुभव घेतला असता तर ही विषारी फळं त्याला लगडली नसती. फळं तोडून काय होईल? पुढच्या ऋतूमध्ये पुन्हा ते झाड नव्या फुलांनी आणि त्याच फळांनी लगडून येईल. हे जर व्हायचं नसेल तर मला वाटतं संविधानाबद्दलची साक्षरता, ही व्यवस्था समजून घेण्याची, प्रशासन समजून घेण्याची साक्षरता आपल्याला या समाजामध्ये रुजवावी लागेल. मित्रांनो, मी आयुष्यातील जवळजवळ 30 वर्ष प्रशासनामध्ये, त्यातही पुन्हा विकास प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून काढले. या निमित्तानं प्रशासनात राहून अनेक चांगले वाईट अनुभव गाठीशी मारता आले. मुळात जेव्हा जनता, लोक तुम्हाला काम घेऊन तुमच्याकडे भेटायला येतात आणि जेव्हा तुम्ही त्या माणसाला प्रेमानं, आपुलकीनं बसवून घेऊन त्याचा प्रश्न समजून घेता आणि त्याला काही उत्तर देता,
तेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर जे समाधान झळकत ते वास्तविक तो आनंद अनुभवणं हे कोणत्याही लोकसेवकाच्या आयुष्यामधील मला वाटतं सर्वात सुंदर गोष्ट असते. त्याऐवजी येणाऱ्या माणसाचं शोषण करणे, त्याला कोड्यामध्ये टाकणे, त्याला अडचणीमध्ये टाकणे, याच्या एवढं दुसरं पाप कोणतं असू शकत नाही. परंतु हे पाप करायला हे लोकसेवक मंडळी धसतात तरी काय? त्याचं मुख्य कारण आहे प्रशासनाबद्दलची निरक्षरता. आणि ही निरक्षरता हटवण्यासाठी एकच पर्याय आहे. आम्हाला प्रशासन समजून घेतलं पाहिजे. ही निरक्षरता सामान्य जनतेमध्येच आहे असं नाही, ही वरिष्ठापर्यंत आहे. आमदारकीची निवडणूक लढवतो आपण, परंतु त्यातला मुख्य उद्देश आपण कायदे मंडळाचे सदस्य होण्याची निवडणूक लढवतो हे त्या उमेदवाराला समजणं आवश्यक असतं. आपण उद्या कायदे मंडळाचे सदस्य होणार आहोत, कायदे करणारे लोक होणार आहोत, आणि म्हणून कायद्याबद्दलचं अपार आदर आपल्यामध्ये असला पाहिजे. आपण स्वतः कायदे मोडणार नाहीत इतपत तरी आपण नीतिमान असलं पाहिजे, हे भान आमच्यामध्ये जर असेल तर मला वाटतं आपल्याला पुढे जाता येते. दुर्दैवाने ही सर्व अज्ञानाची परंपरा, हे अज्ञान एवढं थोर आहे, एवढ्या विपुल प्रमाणात आहे की साध्या साध्या गोष्टीमध्ये देखील सामान्य माणसाला अडखळायला होतं. वास्तविक संविधानानं जी एक व्यवस्था निर्माण केली त्या निमित्ताने या देशामध्ये एक सुंदर गोष्ट अशी घडली की आपण जी कोणती कृती करतो त्या सर्व कृतीसाठी या देशामध्ये कायदा आहे. संविधानाने एक गोष्ट अत्यंत स्पष्ट केली की संविधानानं येथील जनतेला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांना नष्ट करेल किंवा न्यूनत्व आणेल अशा स्वरूपाचे अस्तित्वात असणारे कायदे ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी शून्यवत होतील आणि अशा स्वरूपाचे कायदे कोणत्याही कायदे मंडळाला करता येणार नाही. उदाहरणार्थ संविधानाने आर्टिकल 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट केली, परंतु एखादं राज्याचं विधिमंडळ असेल किंवा संसद असेल ती जर म्हटले की नाही काही प्रमाणात हे इथं आवश्यक आहे तर ते करता येणार नाही. म्हणजे ही जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती संपूर्ण देशभर ती चौकट टिकेल, ती शाबूत राहील याची दक्षता संविधानाने घेतलेली आहे. असं असताना हा जो प्रशासनाचा मूलभूत आत्मा आहे त्याचा दुर्दैवाने प्रचार आणि प्रसार आज 75 वर्ष स्वातंत्र्याला मिळूनही आम्ही करू शकलो नाही, ही शोकांतिका आहे. वास्तविक मी एकदा कुठेतरी साहित्य साहित्याच्या विषयक चर्चेमध्ये भाग घेताना म्हणालो होतो की वास्तविक ज्या देशाने केवळ आणि केवळ राजेशाही पाहिली, परकीय लोकांची राजवट अनुभवली, अत्यंत हाल आणि अपेष्टामध्ये
आपलं जीवन व्यतीत केलं, त्या सर्व माणसांना भारतीय संविधानानं लोकशाही दिली, स्वातंत्र्य दिलं, समता दिली, बंधुता दिली, सामाजिक न्याय दिला, तुम्हाला जिवंत राहण्याचं स्वातंत्र्य दिलं. आपण पूर्वी ऐकायचो का कोणा एका त्या गावच्या माणसाला 7 खून माफ आहेत. संविधानानं या सर्व रूढी, ह्या परंपरा नष्ट करून हे सर्व किताब, हे सर्व मोठेपण बाजूला ठेवून यातील जनतेला सर्वांना सम पातळीवर आणलं. हे मूलभूत अधिकार म्हणजे भारतीयांच्या नव्या वाटचालीवरचे नवी जीवनमूल्य आहे. आणि ही जीवनमूल्य आधुनिक जगाची जीवनमूल्य आहे. हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. एवढी क्रांतिकारक गोष्ट 26 जानेवारी 1950 रोजी आम्ही स्वीकारली. भारतीय संविधानाच्या प्रियांबल मध्ये एक शब्द आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक. हे संविधान आमच्या प्रती आम्ही स्वीकारत आहोत, अधिनियमित करून घेत आहोत. ज्या देशाने कधी ही मूल्य पाळलीच, म्हणजे या देशातील लोकांना कधी मिळालीच नाही अशी क्रांतिकारक मूल्य, एक नवी जीवन पद्धती, एक नवी संस्कृती संविधानानं आम्हाला दिली. खरं तर या देशातील साहित्यिकांच्यासाठी, कलावंतांच्यासाठी, सर्व प्रचारक आणि प्रसारकांच्यासाठी केवढी क्रांतिकारक गोष्ट होती. खरं तर आमच्या कवींनी, आमच्या लेखकांनी, आमच्या सर्व कलावंतांनी मोरासारखा पिसोरा डोलवून, पिसारा फुलवून या नव्या घटनेचं स्वागत करायला हवं होतं. परंतु मराठी साहित्याचा एक अभ्यासक म्हणून आपल्याला नम्रपणे सांगतो, या नव्या बदलाचं जेवढ्या मोठ्या प्रमाणावर चित्रण 1950 पासून 1960 पर्यंतच्या साहित्यामध्ये येणं अपेक्षित होतं, ते मला कुठेही वाचायला मिळालं नाही. एखादा अण्णाभाऊ साठे असतो की जो माणूस समाजातील तळागाळातील फाटके, तुटके, भटके या सर्वांना जी समानता मिळालेली आहे, त्यांना आपल्या कथा कादंबऱ्याचा नायक करतो. ती ही माणसं आहेत, हे भान मराठी लेखकांना देतो. त्या लेखकाच्या वाट्याला मराठी साहित्यामध्ये मान आणि सन्मान नाही आला. किंबहुना ते जिवंत असेपर्यंत त्यांचं साहित्य दुर्लक्षित राहिलं. अण्णाभाऊ सांगायचे का जो लेखक, जो कलावंत जनतेच्या सोबत असतो त्याला जनता विसरत नाही. आणि जे लेखक, जे कलावंत 4 भिंतीमध्ये स्वतःला कोंडून घेऊन काल्पनिक भराऱ्या मारतात, वास्तवातल्या जीवन चित्रणाऐवजी मानसशास्त्रीय गोष्टीच्या कल्पना करत विकृत लिहितात, ती माणसं कधीही अजरामर होत नाहीत. अण्णाभाऊचे ते बोल खरे ठरलेत. आज अण्णाभाऊ जननायक झालेत. त्यांच्या साहित्यानं आणि त्यांच्या प्रेरणेनं आज इथं संघटन उभं राहत आहे. अनेक माणसं लढण्यासाठी सिद्ध होत आहेत. आणि ते युग जे फडक्यांच्या नावाने ओळखलं जात होतं, आपण बघतो ते पांढरपेशी लेखक आज कुणाही मराठी वाचकाच्या खिसगणतीमध्ये नाहीत. वास्तविक भारताच्या प्रजासत्ताकानं, या देशाच्या स्वातंत्र्यानं मानवमुक्तीचा जो नवा महामार्ग स्वीकारला, ती वाटचाल करत असताना ज्या उद्दिष्टाकडे जाण्याचं ध्येय कुणाशी बाळगलं, त्यासाठी म्हणून जी मूल्य स्वीकारली, त्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणं हे आमचं कर्तव्य होतं. तो जर केला असता,
तर जनतेपर्यंत आजच्या 75 वर्षापर्यंत हे प्रशासन, हे शासन, ही व्यवस्था नीटपणे पोचली असती. आणि ती जर पोचली असती तर आज जे काही विकृत स्वरूप आलंय, ज्या काही गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात, दुर्दैवानं त्या इथे नसत्या. भ्रष्टाचार करणारी माणसं नेमकी कशाचा फायदा घेतात? मला वाटतं सर्वाधिक फायदा ते तुमच्या अज्ञानाचा घेतात. प्रशासनामध्ये सुधारणा करणं ही नित्याची गोष्ट असते. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो. दर 5 वर्षानं संविधानानुसार निवडणुका होतात. एका पक्षाचे कारभारी जातात, दुसऱ्या पक्षाचे कारभारी येतात. परंतु ज्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून लोककल्याणाच्या योजना ते सरकार राबवत असतं, ती राबवणारी यंत्रणा कायमस्वरूपी तीच असते. ते अधिकारी त्यांच्या वयाचे 58 किंवा 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रशासनाचा भाग असतात. एकदा नोकरीमध्ये लागले की ते तोपर्यंत असतात, त्याच्यात त्यांना पदोन्नती असतात, मोठी मोठी पदं असतात, तिथपर्यंत ते जातात. अनेक सरकारांच्या पुढचा जो महत्वाचा प्रश्न असतो तो ते जे काही धोरण घेत आहेत, धोरण ठरवत आहेत, योजना करत आहेत, त्या योजना नीट अंमलबजावणी करून सर्वसामान्य लोकांपर्यंत जाईल, हा खरं सरकारच्या पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न असायला हवा. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या कारभाऱ्यांच्या समोर काही वेगळे प्रश्न होते. 150 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीने हा देश खोकला करून सोडला होता. या देशातील संपत्ती, या देशातील धनदौलत जेवढं ओरबाडता येईल तेवढं इंग्रजांनी ओरबाडून नेलं होतं. आणि अशा एका रित्या झालेल्या देशाचं नेतृत्व पंडितजीकडे आलं. पंडित नेहरूंनी, जी नेहरू नीती म्हणून ओळखले जाते, तिच्या माध्यमातून हा देश उभा करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार होत असताना या देशाचं आर्थिक धोरण कसं असावं याबद्दलचं एक टिपण दिलेलं होतं. स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावानं आजही तो प्रस्ताव आपल्याला पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. बाबासाहेबांनी सुचवलं होतं का या देशातील जे बिनीचे उद्योग आहेत, ज्या उद्योगामधून नफा मिळतो, ते उद्योग सरकारच्या मालकीचे असले पाहिजे. नेहरू नीतीनं काही प्रमाणात ते स्वीकारले. या देशाची रेल्वे, या देशाचं एव्हिएशन, या देशाची ऑइल इंडस्ट्री, पेट्रोल, या देशातील विमा, ह्या ज्या सर्व महत्वाच्या गोष्टी होत्या त्या केंद्राच्या मालकीच्या राहिल्या. नवरत्न कंपन्या स्थापन झाल्या आणि त्या माध्यमातून या उद्योगात जो नफा मिळाला तो राष्ट्राच्या राजकोषामध्ये जमा झाला. ज्या योगे देशामध्ये अनेक विकासाच्या योजना हाती घेता आल्या, नव्या संस्था उभा करता आल्या. आणि मला वाटतं काँग्रेसच्या राजवटीनं दीर्घकाळ हा देश या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केला. या देशाच्या समोर माणसांच्या भुकेचा प्रश्न होता. आपल्याला 72चा दुष्काळ आठवत असेल. आपण परदेशातून, अमेरिकेतून आणलेला मिलो खाल्ला.
आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण नव्हतो. इथे हरित क्रांती झाली. इथे रासायनिक खते, नवे बी बियाणे यांचा प्रचार आणि प्रसार झाला आणि आपण बघितलं हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर झालाच, परंतु कधी काळी ज्या देशाला खाद्यपदार्थ आयात करावे लागत होते तो देश तांदळाच्या, गव्हाचा निर्यातदार झाला. ही सर्व किमया स्वातंत्र्यानंतर येथील राज्यकर्त्यांनी केली. ती करण्यासाठी ही जी एक व्यवस्था निर्माण केली होती संविधानानं, ती मदतीला आली. ही व्यवस्था नसती तर हे शक्य झालं असतं असं मला वाटत नाही. प्रश्न होता या सर्व गोष्टी सामान्य माणसापर्यंत कशा जातील. स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक वाक्य वापरलं होतं, ते आपल्याला आठवत असेल. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी असं म्हणाले, या देशातील जनतेच्या कल्याणासाठी जो पैसा दिला जातो त्या 1 रुपयापैकी फक्त 15 पैसे त्या माणसापर्यंत किंवा त्या गावापर्यंत पोहोचतात. मित्रांनो, प्रशासनातील विकृतीबद्दलचं ते अत्यंत एक धाडसी विधान होतं. स्वतः पंतप्रधान असताना काय वस्तुस्थिती आहे अंमलबजावणीच्या क्षेत्रातील याबद्दलचं ते आत्मचिंतन होतं. आणि खरं तर राजीवजींच्या या आत्मचिंतनानं या देशामध्ये प्रशासकीय सुधारणेच्या एका नव्या क्रांतीला जन्म दिला. राजीवजींनी ठामपणे सांगितलं, यामध्ये जर सुधारणा करायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल. आणि आपल्या देशामध्ये संगणक क्रांतीचा प्रारंभ झाला. इंटरनेट क्रांतीचा प्रारंभ झाला. श्याम पित्रोदा हे नाव आपल्याला आठवत असेल. या क्षेत्रातील ते त्यांचे सल्लागार होते. खरं तर हा क्रांतिकारक निर्णय अंमलात आणण्यासाठी काय काय प्रयत्न झाले यावरचं साहित्य उपलब्ध आहे, ते जरा बारकाईने बघायला पाहिजे. आज त्याच इंटरनेटच्या आणि संगणकाच्या मदतीनं या किडलेल्या व्यवस्थेतील अनेक वाईट गोष्टी दूर करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला असं आपल्या लक्षामध्ये येतं. आपण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी स्कॉलरशिप मिळत होती, त्या स्कॉलरशिप मध्ये संस्था चालकांनी हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला हे ऐकलेलं आहे. परंतु इंटरनेटच्या माध्यमाने, संगणकाच्या माध्यमाने जेव्हापासून ही स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली तेव्हा आपोआपच बोगस विद्यार्थी दाखवून अधिक स्कॉलरशिप लाटणं, विद्यार्थी नसताना स्कॉलरशिप घेणं आणि सरकारच्या निधीचा अपहार करणं याच्यावर कंट्रोल आलाय. केंद्रातल्या मोदी सरकारनं आधाराची खिल्ली उडवली. आधाराला निराधार करू असं म्हटलं, परंतु नंतर त्यांना जेव्हा लक्षात आलं हे गरजेचं आहे तेव्हा त्यांनी ते फक्त बँक अकाउंटलाच नाही तर पॅन कार्डालाही जोडलं आणि प्रत्येक ठिकाणी आधार आता चलनी नाणं झालं. ही सर्व संगणक क्रांतीतून आलेली नवी सुधारणा. बाबू जी फाईल घेऊन स्वतःच्या कपाटामध्ये दीर्घकाळ ठेवत होता, ती फाईल आता इंटरनेटच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून जेव्हा पुढे जाते आणि जेव्हा
विलंबाचा कायदा येतो, त्याबद्दलचा जनतेच्या हक्काचा कायदा येतो, तेव्हा हे थांबतं. माहितीच्या अधिकाराचा कायदा आला, गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कार्यालयातून सर्वसामान्य माणसांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची, त्यांच्या हक्काची पायमल्ली करून जी माहिती दडपली जात होती, जी दिली जात नव्हती, 2005च्या अधिनियमानुसार ही सर्व माहिती जनतेला मिळणं सुरू झालं. प्रशासकीय सुधारणा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये सुधारणा म्हणजे ह्या सुधारणा होत राहतात. यामध्ये जी माणसं मूळतःच वृत्तीनंच भ्रष्ट असतात, ज्यांची वृत्तीच चुकीची असते, ते एवढं सर्व असूनही त्यामध्येही मार्ग शोधतात. आपल्याकडे ई टेंडरिंग आलं, आपल्याकडे प्रत्येक गोष्ट संगणकाच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रशासनामध्ये आपण आणली, आणि हे कबूल केलं पाहिजे का या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसाला दिले जाणारी अनुदानं असतील ती त्याच्या खात्यावर जायला लागली. आपोआपच मधले दलाल कमी झाले. पण तरी देखील हे सर्व घडत असताना हे एकाकी प्रयत्नातून काही होणार नाहीये. यासाठी आम्हाला सर्वंकष पद्धतीनं आपले हक्क, आपले अधिकार आणि त्यासाठी निर्माण झालेली व्यवस्था याचं सम्यक ज्ञान असणं आवश्यक आहे. आज प्रशासकीय साक्षरतेबद्दल बोलत असताना आमच्या मित्रांना आश्चर्य वाटलं असेल की हे काय जरा थोडंसं हा भाषणाचा विषय असतो की नसतो असं कदाचित वाटलंय असेल. परंतु प्रशासकीय साक्षरता म्हणजे आमच्या संविधानानं जी एक नवी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश राज्यांना दिले, ती व्यवस्था समजून घेणं आहे. मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे की भारतीय प्रशासनामध्ये संविधानानं सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, ज्यांच्या अगोदर आय लागतं, IAS, IPS, हे सर्व ते सर्व संघ लोकसेवा आयोग करेल अशा स्वरूपाचे निर्देश दिलेले आहेत, जेणेकरून ही व्यवस्था निपक्षपातीपणे काम करू शकेल, जेणेकरून ही व्यवस्था त्या राज्याच्या पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या दबावाखाली न येता कायद्यामध्ये काय आहे, नियमामध्ये काय आहे हे त्यांना स्पष्टपणे, निडरपणे सांगू शकतील, यासाठी ही व्यवस्था आहे. राज्यांचे देखील वरिष्ठ अधिकारी राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत नियुक्त केले जातील अशी तरतूद कायद्यामध्ये आहे. इतर खालचे जे कर्मचारी आहेत, वर्ग 3, वर्ग 4 चे असतील, ते देखील कोणा एका अधिकाऱ्याला किंवा पुढाऱ्याला जशी खाजगी कारखान्यात भरती केली जाते त्या पद्धतीने भरती करण्याचे अधिकार नाहीये. वास्तविक कारखान्याने तसे अधिकार नाहीये. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चाकोरीमध्ये आणलेली आहे, त्याची एक निहित पद्धत कायद्याने घालून दिलेली आहे, आणि हे सर्व कायदे संविधानाच्या प्रकाशामध्ये तयार केले जातात. त्यामुळं वास्तविक प्रत्येक ठिकाणी पारदर्शकता, विना पक्षपात अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केलेली असताना केवळ ती आपण समजून घेऊ शकलो नाही, केवळ ती जाणून घेऊ शकलो नाही, तिच्याबद्दलचं आकलन आपण करून घेऊ शकलो नाही, त्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मला एक गोष्ट अत्यंत नम्रपणे सांगायची आहे की यासाठी म्हणून जी राजकीय इच्छाशक्ती लागते, यासाठी म्हणून समाजामध्ये कार्य करणाऱ्या समाजसेवकांच्याकडे इच्छाशक्ती लागते,
प्रबोधन करणाऱ्या लोकांच्याकडे जी इच्छाशक्ती लागते, त्या इच्छाशक्तीचा दुर्दम्य अभाव हे भारतीय संविधान जनतेपर्यंत न पोहोचण्याचं प्रमुख कारण आहे, असं माझं नम्र मत आहे. एखादा बाबा अचानक उदयाला येतो आणि बघता बघता त्याचा प्रचार आणि प्रसार आमच्या खेड्यापाड्यातील, देशभरातील गावागावात होतो. त्याचे अनुयायी प्रत्येक गावामध्ये निर्माण होतात. तो बाबा त्या बळावर जडीबुटी औषधांचे कारखाने उभे करतो. त्या बाबाचं खरं स्वरूप तो जेव्हा अनेक गुन्ह्यामध्ये अडकतो तेव्हा आमच्या लक्षात येतं. तरीही आम्ही श्रद्धापूर्वक त्याला हात जोडत राहतो. हे आमच्या समाजाचं खरं तर सामर्थ्य आहे. एखादी गोष्ट गृहीत करण्याचं, एखादी गोष्ट समजून घेण्याचं फार वेगानं आमच्या समाजामध्ये अनेक गोष्टी पसरतात. मग ही सुंदर गोष्ट लोकांपर्यंत का जात नाही? भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाने सामान्य माणसाला दिलेले अधिकार, ते अधिकार त्याला मिळावेत म्हणून निर्माण केलेली समाज व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, हे जनतेपर्यंत का जात नाही? भारतीय संविधानानं सांगितलं की आम्ही या देशाचा नागरिक विज्ञाननिष्ठ, विवेकी बनवू इच्छितो. तो एवढ्यासाठी विवेकी पाहिजे का त्याला ज्ञानाबद्दल, सत्याबद्दल चाड निर्माण झाली पाहिजे. विवेक हे सत्याचं दुसरं नाव आहे. मग त्याऐवजी अत्यंत अविवेकी, अत्यंत कर्मकांडी, अत्यंत धर्मांध अशा विचाराला आम्ही डोक्यावर का नागवतो? या गोष्टी एवढ्या वेगानं, काल कोणीतरी म्हणालं काही धार्मिक स्थळं तातडीने उघडली पाहिजेत. संविधानाने सर्वांनाच धर्म आचरण्याचा आणि उपासनेचा अधिकार दिलाय. त्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु जेव्हा संपूर्ण देश एका महामारीच्या खाईमधून पुढे जातो आहे, दुसऱ्या लाटेमध्ये किड्या मुंग्यासारखी माणसं मेली, येथील सरकारला लोकांचे जीव वाचवताना अथक रात्रंदिवस कष्ट पडले, प्रयत्न करावे लागले. अशा एका परिप्रेक्ष्यामध्ये केवळ भावनिक मागण्या पुढे रेटून लोकांची माथी भडकावण्यामध्ये काय स्वार्थ आहे मला समजत नाही. कुठं गेला विवेक? माणसं दादांत खोटी बोलतायत. ही जी व्यवस्था निर्माण झालेली आहे त्या व्यवस्थेमधल्या अनेक संस्था या अविवेकी लोकांनी निकालात काढल्या. ब्रिटिशांनी खोकलाकडून सोडलेल्या या देशाची उभारणी करत असतात. हा देश पुन्हा एकदा समृद्ध बनवत असताना ज्या नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यात आला, त्याच्यासाठी जे आम्ही प्लॅनिंग कमिशन बनवलं आणि ज्या प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकासाची पायाभरणी केली, दुर्दैवाने पंतप्रधान मोदी साहेबांचं सरकार आल्याबरोबर प्लॅनिंग कमिशन नष्ट करण्यात आलं. ज्या उद्योग आणि व्यवसायानं या देशाच्या राजकोषामध्ये भरभक्कम भर घातली, ते उद्योग मित्रांनो विक्रीला काढले जात आहेत. सरकारची मालकी, सरकारचं त्याच्यावरचं प्रभुत्व
कमी केलं जात आहे आणि खाजगी कारखानदारांच्या घशामध्ये हे सर्व घातलं जात आहे. ही जी सर्व व्यवस्था आहे संविधानाने निर्माण केली की ज्या योगे आम्ही देश उभा करू शकलो, ती व्यवस्था मोडीत काढण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. एका बाजूला संविधानाला हात लावणार नाही असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत जनतेच्या विरोधातले कायदे करायचे. आज 10 महिने झाले देशाच्या राजधानीच्या उंबरठ्यावर आमचे शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. काय मागणी आहे त्यांची? रात्रंदिवस मातीमध्ये राबूनही आमच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. त्याच्यासाठीचा कायदा करा अशी मुख्य मागणी होती. आजची नाही, अनेक दिवसापासूनची. सर्व शेतकरी संघटना, सर्व शेतकरी त्या एका मागणीसाठी कित्येक दशकापासून आंदोलन करत आहेत. नेमकी तेवढा विषय बाजूला सोडून शेतकऱ्यांनी स्वतःच्या माल विक्रीसाठी ज्या व्यवस्था निर्माण केल्यात त्या बाजार समित्या नष्ट करायच्या. कंपनी आणि शेतकऱ्याच्या भागीदाराच्या बोरख्याखाली शेतकऱ्यांकडे असणारी जी तुटपुंजी जमीन आहे तीही भांडवलदाराच्या घशात घालायची. मला वाटतं हे अनैतिक आहे आणि त्या विरोधात जेव्हा हा शेतकरी रस्त्यावर उतरतो, देशाच्या प्रमुखांना त्यांच्याशी संवाद करायला वेळ नसतो. मला वाटतं ही संविधानाची चेष्टा आहे. लोकसेवकाला न शोभणारे वर्तन आहे. दुर्दैवाने ही जी साक्षरता संपूर्ण जनतेमध्ये असायला हवी ती नसल्यामुळे बेगवानपणे ही माणसं वागतायत. जो देश आम्ही संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्म पंथीयांना समानतेने वागवेन, सेक्युलर निधर्मी असेल असं कायदा करून स्वतः प्रति अंगीकृत केलं. आम्ही लोकांच्या भावनेचा अनादर नाही केला. त्यांना त्यांच्या धर्माच्या प्रचाराचं, त्याच्या उपासनेचं स्वातंत्र्य संविधानाने दिलं. परंतु तरीही आम्ही सेक्युलरच असू हे आम्ही घोषित केलं. आज दुर्दैवाने या देशाला धर्माधिष्ठित राज्य बनवण्याचा प्रकल्प घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची मंडळी जो कार्यक्रम राबवत आहेत त्याच्या विरोधात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. आणि हे प्रबोधन केवळ आणि केवळ संविधानाच्या प्रकाशामध्येच करता येणे शक्य आहे. आणि त्यासाठी संविधान सर्वसामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे. आम्हा काही कार्यकर्त्याच्या संघर्षातून संविधानाचं प्रियांबल आता अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये संस्थांच्या मध्ये लावायला सुरुवात झालेली आहे. पण तरी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की केवळ प्रियांबल नाही, ती संपूर्ण संविधान जाणत्या वयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवलं गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत ते तरुण वयातच शिकवलं जाणार नाही तोपर्यंत प्रशासन साक्षरता मला वाटतं ही कडेला जाणार नाही. प्रशासन साक्षरतेचं उद्दिष्ट त्याशिवाय आम्हाला पूर्ण करता येणार नाही. मित्रांनो, या देशातील जे काही मानवी विकास निर्देशांक आहे
त्या मानवी विकास निर्देशांकासाठी, म्हणजे त्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये सर्वांसाठी शिक्षण असेल, कुपोषण असेल, निवारा असेल, पिण्याचं पाणी असेल, सर्वसामान्य माणसाच्या स्वाभिमानाने जगण्यासाठी ज्या ज्या पूर्व अटी आहेत, आमच्या आया बहिणींना संरक्षित स्वरूपाचं बाळंतपण असेल, बाल कामगारांच्या संदर्भातलं असेल, महिलांच्या प्रतिष्ठेच्या गोष्टी असतील, या संदर्भात ज्या योजना राबवल्या जातात त्या देखील हे संविधान आपल्याकडे आहे म्हणून राबवल्या जातात, हे एकदा आपण समजून घेतलं पाहिजे. मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने ज्या योजना आणल्या त्या योजना बंद नाही करता आल्या पंतप्रधान मोदी साहेबांना. त्यांनी केवळ त्यांचे नाव बदलण्याचा खेळ केला. तो स्वतंत्रपणे बोलण्याचा विषय आहे. मुख्य मुद्दा आहे का हे सर्व सरकार जे करत आहे ते उपकार म्हणून करत नाहीये. या देशातल्या जनतेनं एकत्र येऊन या देशासाठी जे संविधान बनवलं, ज्याचं शिल्पकार होण्याचं भाग्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागलं, ते बाबासाहेबांचं संविधान आहे की ज्यामुळं या देशातील गोरगरीब माणसांच्यासाठी ही कल्याणकारी भूमिका जी आहे ती सरकारला घ्यावीच लागते. परंतु ज्या वेगानं अनेक क्षेत्रामध्ये खासगीकरण येऊ घातले, असं वाटतं की सरकार आपली कल्याणकारी भूमिका सोडून तर देत नाही ना, आपली जबाबदारी झटकत तर नाही ना. जशी सार्वजनिक क्षेत्र आकुंचन पावतायत आणि खाजगी क्षेत्र वाढतायत, त्या निमित्ताने येथील रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. ज्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये पिढ्यानपिढ्या उपेक्षित वंचित असणाऱ्या घटकांना राखीव जागा दिल्या, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, इतर मागासवर्ग असतील, मित्रांनो फार मोठ्या प्रमाणावर हे सार्वजनिक क्षेत्र आकुंचन पावत आहे. तिथे आता नोकरीच्या संधीच राहिल्या नाहीत. मग हा आक्रोश, हे आंदोलन, या सर्व गोष्टी तो काही खोटा नाही. आक्रोश पिढ्यानपिढ्याची शेती तोट्यातच आहे, तो काही नफ्यातला उद्योग नाही. तरी देखील त्या काळ्या आईवरील प्रेमापोटी तो राबणारा राबतो आहे. त्याला स्वाभिमानाने जगता यावं, किंबहुना चांगलं जगता यावं, यासाठी त्याच्या मुलांना शिक्षण, त्यांना नोकरी हाच एकमेव पर्याय आहे. परंतु जेव्हा हे सर्व भांडवलदारांच्या घशामध्ये घातलं जात आहे, खासगीकरणाच्या नावाखाली मुठभर भांडवलदार या सर्व गोष्टी गिळंकृत करतायत, तेव्हा मित्रांनो यामधील जरी काही यश असेल ते देखील कसं फलद्रूप होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. आम्हाला संघटितपणे या सर्व गोष्टी बघाव्या लागतील. 2012चा जीडीपी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला होता. आणि ज्या राज्याचा जीडीपी देशामधील इतर राज्यांपेक्षा 1 नंबरला होता, त्याच राज्यामधील मानवी विकास निर्देशांकामध्ये महाराष्ट्र राज्य 12व्या, 13व्या, 16व्या क्रमांकावर होतं. याचा अर्थ काय आहे? पैसे कमवणारे पैसे कमवत आहेत, परंतु त्या कमाईचं समन्यायी पद्धतीने वाटप होत नाहीये. गोरगरीब माणसापर्यंत त्यातील हिस्सा जात नाहीये. त्यामुळं तो तसाच उपेक्षित राहतो आहे.
हा एक खरं आहे की ह्या सर्व प्रयत्नातून आमचा जो दारिद्र्य रेषेचा दर होता तो 49%वरून 22% आला. हो, प्रगती आहे. परंतु जेव्हा आम्ही सर्वांसाठी घर 22 देणार म्हणतो तेव्हा आजही इथल्या वंचित घटकातील माणसांना घर बांधायला जागाच नाहीये. त्यांच्यासाठी ही व्यवस्था काय करणार आहे? हवेमध्ये घर बांधता येतं, परंतु या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जनरेटर तयार व्हावा लागेल. आणि तो जनरेटर तेव्हाच निर्माण होऊ शकतो जेव्हा या व्यवस्थेबद्दलचं सम्यक ज्ञान जनतेपर्यंत गेलेलं असेल. मित्रांनो, ही व्यवस्था समजून घ्यायला जटिल नाहीये, परंतु या देशातील सर्व अभ्यासकांनी, लेखक, कलावंतांनी, प्रतिभावंतांनी, जे स्वतःला कार्यकर्ते म्हणतात, समाजसेवक म्हणतात, त्या सर्वांनी ही संविधानाबद्दलची साक्षरता सर्वसामान्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण त्याची इतर गोष्टीपेक्षा आज अधिक आवश्यकता आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मला वाटतं मी बराच वेळपासून बोलतो आहे. अनेक गमतीदार उदाहरणही मी सांगू शकलो असतो, किंबहुना ते आपल्याकडे आहेत, परंतु त्याच्यात वेळ न घालवता ऐकणारा जो अत्यंत ज्ञानी लोकांचा गट आहे, मी प्रतिभावंताच्या, प्रज्ञावंतांच्या सभेत बोलतोय असा माझा समज. आपण सर्वजण हे सर्व एवढा वेळ ऐकत राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि आपण मला आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर नमस्कार.